असं लिहितायत की डिझर्विंग नव्हती वगैरे. थोड्याशा निगेटिव्ह कमेंट्सवरून तुम्ही एखाद्या माणसाला जज नाही करू शकत. फोन हातात घेऊन मी जेव्हा बघते कमेंट्स आणि लोक जेव्हा म्हणतात की डिझर्विंगच नाहीये, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की खरंच मी डिझर्विंग नव्हते काकी एअरपोर्टवर जाऊन सांगत होती ती कोकणची पोरगी माझी विनर आहे, माझी विनर आहे, मी पण कोकणची आहे, कोकणाच्या पोरीला विनर करा, ती डिझर्विंग आहे. भाऊ मला पहिल्या आठवड्यात तंटाकून म्हटले होते, जे मला कुठेतरी पर्सनली हर्ट झालं होतं. खेळाच्या वेळेवर मी मैत्रीण तर त्याची निश्चितच नसेल, त्याच्यासोबत माझं नातं जुळलं होतं विशालसोबत दुश्मनीचं. टॉप 5 पैकी कोण विजेता व्हावं असं तुला वाटतं? राकेश. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. प्रत्येक महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांनी ज्यांनी तिला खूप दाद दिली, तिला प्रेम दिलं आणि तिला सगळ्या ह्या बिग बॉस रिॲलिटीच्या माध्यमातून खूप सारं प्रेम दिलं आणि ती ठरली बिग बॉस मराठी सीझन 6ची विनर, म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री तन्वी कोलते. हिचं खूप खूप स्वागत आहे तन्वी तुझं लोकमत फिल्मीवर. तन्वी, कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त होता येत नाही ॲक्च्युली. मला एवढं मोठं बोलतात ना जबाबदारी ॲक्च्युली जनतेने माझ्याकडे दिली आहे. एक विनर म्हणून महाराष्ट्र कोणाकडे बघतो असा जो प्रश्न उठला होता इतके महिने की बिग बॉस सीझन 6चा विनर कोण असणार, आणि 3 महिन्यांनी त्याचा रिझल्ट लागला आहे आणि ती मानाची ट्रॉफी माझ्या हातात आली आहे. ही जनतेने दिलेली जबाबदारी आहे, प्रेम आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला सपोर्ट केला आहे 3 महिने. खरं तर बिग बॉस मी आतमध्ये खेळत होते आणि मला काहीच कल्पना नव्हती बाहेर कसं काय सगळं चालू आहे. मी म्हणत होते मी बिग बॉस खेळते, बिग बॉस खेळते, पण अहोरात्र जागून जनतेनेच बिग बॉस खेळला आहे ॲक्च्युली इकडे. आणि जी भांडणं चालू होती विनर्ससाठीची ती बघून खरंच असं भारी वाटतंय की लोकांच्या मनात किती बिग बॉसच्या सगळ्याच कंटेस्टंटनी घर केलं होतं. म्हणजे टॉप 5 होणं म्हणजे खूप कठीण होतं आणि जे टॉप 5 होते सगळे इतके भारी खेळलेत की कोण विनर होणार हे आम्हाला स्वतःला सुद्धा एक असं धक 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 असं चालू होतं की शिट यार, नेमकं कोण होणार, नेमकं कोण होणार. आणि ज्या पद्धतीने बाहेर बिग बॉस झालाय, ज्या पद्धतीने लोकांनी प्रेम दर्शवलंय आमच्यावरती, नेक टू नेक कॉम्पिटिशन होतं आमच्यासाठी आणि प्रेम जे माझ्यावर दाखवलं आणि मी थँक्यू म्हणते त्यासाठी की ज्या प्रकारे प्रेम दाखवलं आहे आणि ट्रॉफी माझ्या हातामध्ये आणून दिली आहे प्रेमामुळे, त्यासाठी खूप 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 थँक्यू. एक विचारू तुला, ज्या वेळेला तू आणि राकेश बापट बाहेर आलात घराच्या आणि रितेश सरांनी तुमच्या दोघांचा हात पकडला होता आणि त्यांनी तुझा हात वरती केला, त्याला प्रॉपर एक 3 सेकंडचा पॉज घेतलास तू, डोळे उघडलेस आणि मग रिॲक्ट झालीस. काय सांगशील, तो क्षण कसा होता तुझ्यासाठी? काय झालेलं, त्यांनी माझा हात मागितला, हात वरती केला आणि एक असतं म्हणजे मी बघितलं होतं ना आधी विनर्स अनाऊन्स होताना की हात वरती केल्यानंतर पण विनर नसतो बराच वेळ ठेवल्यानंतर पण, जोपर्यंत फटाके फुटत नाही समोरचे. आणि तेच झालं होतं, तू व्हिडिओ पुन्हा चेक कर. त्यांनी हात वरती केला आणि 2-3 सेकंडचा गॅप गेला आणि मग माझं असं झालं की फटाके का नाही फुटत आहेत, फटाके का नाही फुटत आहेत. आणि मग मी दादाकडे बघितले की त्याचा पण हात वरती आहे का, तर नाही, तेवढ्याच फटाके फुटले. मग माझं असं झालं ओ गॉड, मीच आहे विनर. आणि मग ते रिअलायझेशन झोन, मग ते सगळं 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 त्यामध्ये मिक्स फिलिंग्स होत्या खरं तर की तो प्रवास करून मी इथपर्यंत आले आणि माझ्या हातात ट्रॉफी मिळाली आणि ते खरं वाटणं की स्वप्न पूर्ण होतंय आपलं आत्ता. आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण ब्लँक होऊन जातो की अरे काय नेमकं घडलं आपल्यासोबत आत्ता, हे खरं आहे का, ते पटण्यासाठी थोडा वेळ गेला होता मला. मला एक तुला अजून विचारायचं की ना, तुझं विनर होणं हा एक 5 वर्षानंतरचा इतिहास घडवलायस तू. कारण फर्स्ट बिग बॉस मराठी सीझनची विनर होती मेघा धाडे, त्यानंतर तू झालीस आणि हा इतिहास परत घडवल्याच्या नंतर काय भावना होती मनामध्ये
मेघाताई जेव्हा घरात आली होती तेव्हा तुमचं असं बोलणं वगैरे झालं होतं का की यार मी पहिली ट्रॉफी मिळवले, मला असं वाटतं पुन्हा एका मुलीने ट्रॉफी मिळवली, हो, असं बोलली हो, होती, हो. काय म्हणाली होती, काय सांगशील? ऍक्च्युली हे वाक्य मीच बाहेर बोलले होते की पहिल्याच सीझनमध्ये मुलगी जिंकली होती, त्यानंतर कुठली मुलगी जिंकली नाहीये. आणि मम्मीला मी बोलले होते की जर मी एका सीझनमध्ये जातीये बिग बॉसच्या, तर नक्कीच मला विनर बनायचं आहे. आणि तेव्हा मी तो विश्वविक्रम करेन की मुलगी जिंकली आता या सीझनमध्ये. आणि त्याच पद्धतीने मी पहिल्या दिवसापासून बोलत आले की यावेळेस मुलगीच जिंकणार, यावेळेस मुलगीच जिंकणार, किंवा यावेळेस मीच जिंकणार, यावेळेस मीच ट्रॉफी उचलणार. हम्म. कारण मी या गोष्टींवरती विश्वास ठेवते की युनिवर्स ऐकतो. आपण जितकं पॉझिटिव्ह बोलतो त्या पॉझिटिव्ह गोष्टी होत राहतात. त्यामुळे कधी निगेटिव्ह नाही बोलायचं. हम्म. जिभेवर सरस्वती असते आणि वास्तू तथास्तू बोलत असते. त्यामुळे मला एवढंच माहीत होतं, मी जितकं पॉझिटिव्ह बोलेन आणि जितकं पॉझिटिव्ह राहीन या घरामध्ये, तितकंच मी पुढे जाईन. त्यामुळे मी रोज न चुकता म्हणायचे बिग बॉस सीझन 6ची विनर तन्वी कोलते, बिग बॉस सीझन 6ची विनर तन्वी कोलते. आणि ते म्हणत असताना जेव्हा आपल्या शाळेचे सिनियर येतात आणि आपल्याला एक थाप देऊन जातात की हां तू खरंच छान खेळतेस आणि माझ्यानंतर जर कोण विनर मी बघत असेल तर तू असशील, आणि तूच तो विक्रम हे करणार की मुलगी झाली म्हणून असं विनर. आणि ते ऐकल्यानंतर मला असं झालं की बाप रे, ज्या शाळेचे मेन जे मुलं होतीच टॉप 5, ती पास आउट झाल्यानंतर बोलून जातात ज्युनियर्सला की तू असशील म्हणून. ते एक बूस्ट मिळाला होता आम्हाला. अजून एक सांगतो तुला की राखी सुद्धा आल्यावरती पहिलं म्हणाली होती की तू विनर व्हावीस हो. अशी माझी इच्छा आहे. आणि राखीने सोशल मीडियावरती एक रील पण टाकलं तुझ्या बाबतीत की मी बोलले होते ना माझ्या जिभेवरती तीळ आहे. काय म्हणजे राखीची एनर्जी तुला मिळणं, कारण काय असतं स्पर्धक पण ना आपल्या तयारीचा हवा, तशी राखी होती असं तुला वाटतं का? आणि राखीने त्या बोलण्याचा तुला ह्या बिग बॉसची ट्रॉफी नेण्यामध्ये काय फायदा झाला? राखी एक अशी व्यक्ती आहे ना की जिने जीव लावला ना तर ती खूप मनापासून लावते. आणि राखी सावंतला लोक कसे ओळखतात कसे नाही मला माहिती नाही, पण राखी सावंतला मी खूप जास्त ओळखते इमोशनली. आणि ती जशी कशी आहे ना इतरांना दाखवण्यासाठी एक वेगळी आहे शोमध्ये, आणि ती ॲक्च्युअल वेगळी आहे. आणि मी राखी सावंतला नाही, मी राखी सावंतला ओळखते. त्यामुळे ती जे बोलते, तिला जे आतून फील होत असतं ना ते ती सारखी बोलते. आणि तिने मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मला तुझ्यामध्ये भूक दिसते आणि विनर क्वालिटीज ज्या असतात ना त्या मला तुझ्यामध्ये दिसतात, की सतत ॲक्टिव्ह राहणं, बिग बॉसचे आदेश पाळणं, रूल्स पाळणं, एकही चूक न करणं. आणि ती म्हणतो ना की इथे चूक केली ना मी तर विनर होणार नाही मी, की ते जागेपणा असतो ना एखाद्याचा, डोळ्यात तेल घालून जागं राहणं की मला आत्ता काय करायचंय, मी आत्ता काय करू शकते, हे जे सारखं असायचं ना धडपड, ती तिला खूप आवडायची. म्हणून ती म्हणायची की डिझर्विंग होईल आणि मला तू डिझर्विंग वाटतेस, माझ्या जिभेवरती आहे, तर तूच होणार तूच होणार तूच होणार. मी आपली तिला हलक्यात घ्यायची की ठीक आहे होऊ दे. ती म्हणायची नाही, आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे, मी जिथे जिथे जाऊन बोलली आहे ना ए तुम्हाला विनर दिसते, तीच मुलगी किंवा तोच मुलगा विनर झालाय. आणि तरी पण मी हलक्यात घेतलेलं. पण मला बाहेर येऊन असं कळलं, आल्यानंतर पण तिने मला सपोर्ट केला तिकडे. बाहेर आल्यानंतर मोबाईल घेतल्यानंतर कळलं राखी एअरपोर्टवर जाऊन सांगत होती ती कोकणची पोरगी माझी विनर आहे, माझी विनर आहे, मी पण कोकणची आहे, कोकणाच्या पोरीला विनर करा, ती डिझर्विंग आहे, माझ्यासाठी माझी विनर तन्वी कोलते आहे. म्हणजे ती शोमध्ये बोलायचं म्हणून बोलत नव्हती. आणि लोकांना हे वाटत होतं राखी सावंत येते शोमध्ये बोलते आणि शोसाठी बोलते, जे करते ते शोसाठी करते. नाही, सगळ्या गोष्टी शोसाठी नाही करत. राखी सावंत जे बोलून गेली, जे तिने बाहेर जाऊन केलं, हा तिचा मोठेपणा आहे. आणि जे तिने केलं त्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहेत तिच्यासाठी, की माझ्यासारख्या मुलीला राखी सावंत का सपोर्ट करेल. मला तिची ती क्वालिटी खूप जास्त आवडते की भाई राखी सावंत अलग ही आहे. बघ तिच्या प्रेमाला तिने सपोर्ट नाही केला पण तुला सपोर्ट केलाय. ती एक किडनी देऊन त्याला पण सपोर्ट करत होती, बोलली मला आल्यावर. काय म्हणाली? एक किडनी देऊन त्याला सपोर्ट केलाय म्हटलं, आणि माझ्यासाठी म्हणजे दुसरी किडनी काढली ना. रितेश सर म्हणतात अच्छा 2 किडन्या काढून तुम्ही इथे बसलाय. ते म्हणतात हो प्रेमापोटी. या बिग बॉसच्या या 100 दिवसांमध्ये तन्वीला सर्वात जास्त कुठल्या घरातल्या सदस्यांनी त्रास दिला की ज्याच्यामुळे खूप असा विचार करायला की मी ह्या लोकांसोबत कशी काय पुढे जाणार, कशी सर्वाईव्ह करणार ह्या 100 दिवसात, असे कोण कोण होते?
आता सध्या तरी ना मी लाईट्स जेव्हा बंद केल्या तेव्हाच मी माझे सगळ्या जुन्या मेमरीज आणि त्रास वगैरे सगळा सोडून आली. मला चांगल्या मोमेंट्स विचार, मी चांगल्या मोमेंट्स सांगेन. कारण माझा बिग बॉसचा प्रवास ॲक्च्युली आता तिथेच संपलाय. माझा बिग बॉसनी दिलेला नवीन प्रवास, जबाबदारीचा प्रवास सुरू झाला आहे. आणि मला वाटतं त्रास असं नाही, प्रत्येक जणांनी प्रत्येकाचा गेम खेळला आहे. तो गेम शो होता. ज्याला ज्या प्रकारे खेळायचं होतं त्या प्रकारे त्यांनी खेळलंय. मला ट्रिगर केलं असेल किंवा काही असेल, तो एक गेम होता त्यांचा. आणि ज्यामुळे मी स्वतःला त्रास करून पण घेतलाय त्याच्यामुळे. आणि वेल प्लेड, ते त्रास देण्यामध्ये सक्सेसफुल झाले कदाचित. पण त्यांनी त्रास दिला नसता तर मी अजून स्ट्रॉंगली भिडू नसते शकले. तर खरं तर त्रास दिला कोणी हे म्हणण्यापेक्षा त्रास दिला त्यासाठी थँक्यू. मी मला स्ट्रॉंग केल्यासाठी थँक्यू. आणि त्यामुळे मी 100 दिवसांचा प्रवास करू शकले आणि ट्रॉफीपर्यंत पण पोहोचले. मला एका गोष्टीचं तुझं कौतुक करावंसं वाटतं. काय माहितीये, जेव्हा विशाल घराच्या बाहेर जात होता ना, तेव्हा तू एक गोष्ट म्हणालीस, काय आठव? की विशाल, मी माझी दुश्मनी इथे ह्या घरातच सोडून चालली आहे. हे असतं एका स्पर्धकाचं काय म्हणतात ना, स्पिरिट असतं की बॉट्स मी इथे हे सगळं सोडते, पुढे आपली मैत्रीच आहे. कारण हा खेळ होता, या खेळाच्या बाहेर आपण चांगले मित्र आहोत. खेळाच्या बाहेर मी मैत्रीण तर त्याची निश्चितच नसेल. कारण मी खूप जास्त असं कनेक्ट होते तेव्हा मी तोंडावर बोलते की मी कनेक्शन करेल किंवा माझं कनेक्शन व्हायला एक थोडा वेळ लागतो मला. त्याच्यासोबत माझं नातं जुळलं होतं विशालसोबत दुश्मनीचं, जे आम्ही दोघांनी पण खूप छान निभावलं. दुश्मनी दोन्ही साईडने एकदम परफेक्ट होती, हटके होती. आणि हो, मी बिग बॉस जेव्हा लास्ट आदेश देत होते आम्हाला, आमच्याशी लास्ट बोलत होते, तेव्हाच मी ठरवलं होतं की बाहेर जाऊन कदाचित या मेमरीजचा त्रास होऊ शकेल मला, किंवा बाहेर जाऊन कदाचित या मेमरीज मला पुढच्या प्रवासासाठी साथ सोबत नको आहेत. म्हणून मी त्याला ते वाक्य म्हटलं की मला तुझ्यासोबत दुश्मनी मी जी आहे ती इथे सोडून जाते, इथून बाहेर घेऊन नाही जाणार आहे. बाकी पुढचं मला काही माहिती नाही आहे, मी पुढचं काही ठरवलेलं पण नाही आहे. माझ्या वाईट मेमरीज मी लाईट बंद करतानाच सोडून आली आहे आणि सगळ्यांच्या चांगल्या मेमरीज मी घेऊन चालली आहे. टोळीबरोबरचं माझं स्टार्टिंग डेज. कोणाकोणाच्या चांगल्या आठवणी आहेत तुझ्या बिग बॉसच्या घरामधल्या 100 दिवसाच्या? काट्यामधल्या सगळ्या माझ्या फॅमिलीच्या मेमरीज आहेत. सागर दादासोबतचं माझं एक नोकझोकवालं कॉमेडीवालं आहे. टोळीसोबत काटा जेव्हा भिडायचा तेव्हा वन लाईनर्स जे जायचे आमचे, एका पाठोपाठ एक, ते ऐकण्यासारखे असायचे. टास्क असतील सगळ्यांचे, टोळी वर्सेस काटा. आणि ती टास्क एकदम रागारागात भांडणं करून खेळून नंतर मग कोण त्या टास्कमध्ये चुकलेलं, कोण ती एक म्हणजे भांडलो, मैदानात उतरलो, खेळलो, भिडलो. डायनिंग टेबलवर बसून मग तुला माहिती का अनुश्रीचं काय झालं, तुला माहिती का रुचिताचं काय झालं, तुला माहिती विशालने काय केलं, बापरे एवढं हसायला आलं. त्या मेमरीज जास्त अजून आठवतील किंवा मी घेऊन जाईन की खेळलो, धडपडलो, भांडलो, पण जे काही केलं छान वाटलं. बिग बॉसच्या घरामध्ये असताना सर्वात जास्त आठवण तुला कुठल्या गोष्टीची आली, कोणाची आली आठवण? बिग बॉसच्या आवाजाची. निघताना म्हणतोयस? नाही, घरामध्ये असताना. घरामध्ये असताना कोणाची आठवण आली म्हणजे? घरामध्ये असताना तुला सर्वात जास्त कोण आठवत होतं? फॅमिलीमधलं, फ्रेंड्समधलं, किंवा आपल्या सेटला मिस करत होती ज्या तू डेली शो करत असताना, काय मिस करत होतीस? मी माझ्या आजीला मिस करत होते, कारण माझी आजी माझ्यासोबत असते. तिला एकटीला सोडून मी बिग बॉसमध्ये जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं टास्क होतं, कारण तिला माझी सवय आहे आणि मला तिची सवय आहे. आणि आजी माझ्याशिवाय नाही राहत शक्यतो, त्यामुळे एक दडपण होतं. पण आजीने सांगितलं होतं, तू काही काळजी करू नकोस, मी आहे, मी सांभाळेन मला, तू जा, तुला आता ज्याच्यासाठी धडपडत होतीस ते समोरून आलंय, तर मग किती महिने राहतेस राहा आणि ये मग, असं अशी आजी म्हणालेली. अशी आजी म्हणाली. आणि मग आल्यावरती पहिला आजीला भेटलीस, काय रिएक्शन होतं आजीचं? आजीचं होतं की नाही, आजी तिकडे आली होती, फिनालेला आली होती. ते सगळं बघून तिचं आधीच रडायला लागली होती की काय चाललंय, तिला समजत नव्हतं की हे सगळे का आले स्टेजवरती वगैरे. पण मला बघून ती खुश होती की समोर मी दिसले एवढ्या महिन्यांनी तिला परत. असं मला विचारायचं तुला की भाऊंनी तुझी
तुझं कौतुक केलं असेल किंवा तुला तुझ्यावरती भडकले असतील, असा कुठला क्षण तुला अविस्मरणीय ठरलाय? भाऊ मला पहिल्या आठवड्यात तंटा क्वीन म्हटले होते, जे मला कुठेतरी पर्सनली हर्ट झालं होतं, की मला असं वाटलेलं की मी जे काही पहिल्या आठवड्यात खेळले, पहिल्या आठवड्यात चांगलं नाही, हम्म. पण ॲटलिस्ट वाईट तरी नव्हते खेळायला पाहिजे होतं. मग ते तंटा क्वीनचा टॅग जो मला मिळाला, ती सगळ्यात वाईट गोष्ट माझ्यासाठीची होती. पण चुका केल्या त्या दुरुस्त पण केल्या, आणि तसं करता करता दुरुस्त करून मी तंटा क्वीनची टास्क क्वीन झाले. ती चांगली एक मेमरी जी मी दुरुस्त केली. आणि भाऊ मला म्हटले की तुम्ही कायम मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवता, चुका लक्षात ठेवता आणि त्या दुरुस्त करता, आणि पुढच्या आठवड्यात तुम्ही एक एक्झाम्पल सेट करता की मी जे सांगतो जनतेची मतं ती तुम्ही डोक्यावरती डोक्यात अशी सेट करून ठेवता की इथे मी चुकलेले आणि हे होऊ द्यायचं नाहीये, पुढे करायचं नाहीये तसं. तर ते मला हे दिसत होतं की जनता म्हणजे आपला मायबाप. आपल्याला आई वडील काय सांगतात, हे करायचं नाही, हे चुकीचं आहे. लहानपणापासून त्यांनी आपल्याला तेच शिकवलं. मोबाईल नाही, काही नाही, आपण काय करतो आपल्याला माहीत नाही आतमध्ये. सांगणार कोण? जनता. जनतेची मतं सांगणार कोण? रितेश सर, त्यांच्या तोंडाने. मग कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय आणि आपल्याला गेम आपला व्यवस्थित करायचा असेल तर रितेश सरांचं ऐकावं लागेल, असं म्हणूनच मी माझ्या गेममध्ये सुधार आणला आणि तंटा क्वीनची फायनली टास्क क्वीन झाली. मला सांग की कुठला असा टास्क होता ज्याच्यामध्ये तुला ना फिजिकली खूप एफर्ट्स घ्यावे लागले होते आणि तुला फार डोक्याला ताण पण आला होता की अरे हा टास्क मी कसा कम्प्लीट करणार, असा कुठला या 100 दिवसामधला टास्क होता? मधाचा टास्क होता, ज्याच्यामध्ये स्ट्रेंथ पण खूप होती आणि डोकं पण खूप लावायचं होतं. जिथे स्ट्रेंथमध्ये मी जिंकले, पण झालं असं की दोघं पण आम्ही पकडीत सापडल्यामुळे खालचं पडलेलं जे मध होतं ते कंटेनरमध्ये मी घेऊ शकले असते. जरा थोडेसे अजून मी धडपड बोलतात ना माझे, मी असं बोलत होते की माझ्यातला तो रेडा कुठे गेला होता, जो अजून थोडंसं बळ लावून पुश करून पुढे गेला असता, झोपून का होईना, आणि तो तिथलं थोडंसं पाणी म्हणजे मध जे आहे ते भरून कंटेनरमध्ये टाकायचा प्रयत्न केला असता, कदाचित तो टास्क मी जिंकले असते. त्याचं रिग्रेट एक राहील मला की तो जरा मला टफ गेला टास्क. तुला कधी असं भाऊच्या धक्क्यावर जाण्यापूर्वी पोटात गोळा यायचा की हो. अरे काय होईल आता? खूप जास्त, की आत्ता ह्या आठवड्यात नेमकं मी काय केलंय, त्यांनी मला जे सांगितलंय त्याच्यामध्ये मी सुधार केलाय का अजून बिघाड केलाय हे माहीत नसायचं. आणि माझ्या पाठीमागे नेमकी काय कारस्थानं व्हायची मला पण माहीत नसायचं, किंवा मुद्दामून कोणी पोक करायला येणार आहे का, कारण टार्गेट असायची मी, कारण मी बोलायचे. आणि बऱ्याच वेळा असं झालंय की घरात खूप काही झालेलं असायचं भांडणं, आणि मी बसायची तिथे. मला असं वाटायचं की या मुद्द्यामध्ये बोलून काही उपयोगच नाही आहे, कारण हे जे चाललंय ते बोलण्यासारखंच नाही. आणि मी तिथेच बसायची किंवा मी माझ्या कामाला निघून जायची. मला असं असायचं की बापरे, हे होऊन तर गेलं, पण आता काय होणार, म्हणजे मी ह्याच्यामध्ये काहीच माझं मत पण मांडलं नाही की अरे बाबा घरामध्ये काहीतरी होऊन गेलं आहे आपल्या, हे असायचं. किंवा टास्क असायचा, मी चिटिंग तर कधी केली नाही आहे टास्कमध्ये, माझी ती वृत्ती पण नाही आहे चिटिंगची, पण टास्क कशा पद्धतीने खेळला गेला माझ्याकडून आणि तो कसा खेळायला हवा होता, हे जेव्हा भाऊ डिफरन्स सांगतात ना, तो एक गोळा असायचा माझ्या पोटामध्ये की आता पडणार. तन्वी कोलते बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती झाली. ही नशिबाने तिला मिळाले का तिच्या मेहनतीचं फळ आहे? मी म्हणेन की जेव्हा आपण मनापासून 100% देऊन मेहनत करतो ना, तेव्हा नशीब पण आपल्या मागे हात धुवून लागतं की बाई घे, तुला जे हवंय ते घे. कारण मी पहिल्या दिवसापासून 100% माझं देत होती, पडत होते, धडपडत होते, सगळ्या गोष्टींमधून ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करत होते, पण जिद्द सोडत नव्हते. मला असं वाटतं मी मेहनत खूप केली, आणि मी जितकं माझ्याकडून देता आलं मी तितकं दाखवायचा पण प्रयत्न केला जनतेला की हो मी करू शकते, माझ्यावर विश्वास दाखवा वगैरे, सगळं केलं. कदाचित नशिबानेच साथ दिली मला, पुढे धक्का मारला एक की जा या सीझनमध्ये तरी जा, असं करून. त्याच्यामध्ये मेहनत आहे, नशीब आहे आणि जनतेचं प्रेम सुद्धा. आज तू विजेती आहेस बिग बॉस मराठी सीझन 6 ची. जर तन्वी कोलती विजेती नसती तर ह्या टॉप 5 पैकी कोण विजेता व्हावं असं तुला वाटतं?
राकेश दादा. राकेश दादा. का राकेश दादा वाटतो तुला? कारण त्याने ज्या पद्धतीने एकदम कामली सगळ्या सिच्युएशन हँडल केल्या आहेत ना, म्हणजे तो आणि मी बहीण भाऊ शोभतो. एक होती जी तडकाफडकी नुसती बडबड करत सुटायची आणि एक होता जो तन्वी टायमिंग चुकतंय, बाजूला हो टायमिंग. आणि आमच्या दोघांचं तसंच असायचं. आम्ही इकडून चिमटे काढून काढून दोघं एकमेकांना समजायचं, दादा इथे नको, चला राहू दे, आता नको आता. किंवा माझं असेल, मी बोलायला गेले, तन्वी टायमिंग चुकतंय, चला असं जे आमच्या दोघांचं आमच्यातच असायचं. म्हणजे ती जी मज्जा आम्ही केली आहे ना दोघांनी, ती अनबिलिव्हेबल होती. कोणाला कळली पण नसेल ती की दादा चला, दादा चल, नको इथं नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही, चल असं. आणि तो पण तन्वी हे नाही होऊ शकत, चल 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 टायमिंग चुकते, चल आता आज जाऊया, चल. हे जे होतं आणि त्याने खूप जशा पद्धतीने राखीने पण काही केल्या होत्या गोष्टी, त्या गोष्टींना सामोरं गेलाय तो. अजून बऱ्याच गोष्टी होत्या, कामली हँडल केल्यात त्याने. जेंटलमॅन त्याला जे टॅग मिळालं ना, ते परफेक्ट. मी आता एक विचारू तुला, म्हणजे राकेश दादावर तुझं खूप प्रेम आहे, त्यानंतर तुला राखीने खूप सपोर्ट केलाय. सो या दोघांना जवळ आणण्यासाठी काही तू एफर्ट्स घेणार आहेस का? हो म्हटलं तर दादा मारेल, नाही म्हटलं तर राखी मारेल, मला बोलायचंच नाही काही. हो, नाही म्हटलं की तिचं असं असतं आणि दादाचं हो म्हटलं की असं असतं, तोंड बंद ठेव कुठेतरी. पण मग ह्याचं काहीतरी सुवर्ण मध्य तू साधशील का? मग त्यासाठी काहीतरी एफर्ट्स घेशील का? थोड्या दिवसांनी मी त्या दोघांकडे एकदा चक्कर मारणार आहे आणि मग मी डिसाईड करणार आहे. परत एकदा इंटरव्ह्यू देईन की मी चालू ठेवायचं की नाही ठेवायचं. म्हणजे ती चक्कर मारून झाल्यावर ती चक्कर चालू राहील का बंद होईल ते मी लवकरच सांगेन. एक तर मी विचारतो, तू बिग बॉस मराठी सीझन 6ची विनर झालीस, त्यानंतर बाहेर आल्यावरती काही जणांचं असं रिएक्शन होतं की अरे यू वॉज नॉट डिझर्विंग, तू डिझर्विंग नव्हतीस. बरोबर आहे, पण मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे की म्हणजे तन्वी कोलते डिझर्विंग का वाटते ना, याचं एक मी तुला उदाहरण देऊ शकतो. कारण आमच्या लोकमत फिल्मीवरती मी प्रेक्षकांचं रिॲक्शन्स पाहिलं आहे आणि हे जितक्या लोकांना विचारलं आहे त्याच्यातले 90% लोक, आणि हे रँडम विचारलेलं आहे, त्याच्यावर लोकांचे काय रिॲक्शन्स आहेत बघ. सीझन 6चे टॉप फायनलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण विनर व्हावं? तन्वी कोलते. तन्वी कोलते. तुम्हाला काय वाटतं? तन्वी कोलते. तन्वी कोलते. तन्वी कोलते काय वाटते तुम्हाला विनर व्हावी? त्या चांगलं करतात ना म्हणून. चांगली खेळते. बरं बरं. विशाल. विशाल विनर व्हावा. विशाल काय वाटतं? नाही, त्याचं काम चांगलं वाटतंय. चांगलं खेळतो असं तुम्हाला वाटतं? मला वाटते तन्वी जिंकेल, कारण ती सुरुवातीपासून खूप स्ट्रॉंग खेळत आली आहे आणि आय थिंक मग ती आहे डिझर्विंग. अनुश्री. अनुश्री का? असंच म्हणजे ती सत्याच्या साईडनी आणि एकदम मस्त स्ट्रॉंग खेळते, वन अँड ओनली आहे फक्त, म्हणून अनुश्री असं वाटतं मला. आणि राकेश बापट. आणि जिंकायला पाहिजे का? हो नक्कीच, मराठी माणूस आहे तर जिंकायलाच पाहिजे. तन्वी. तन्वी तुला? तन्वी. तन्वी तुला? अनुश्री. अनुश्री तुला? तन्वी कोलते. तन्वी कोलते तुला? पण 90% लोकांना ना तन्वी कोलतेच आवडत होती. मी हे लोकांना जाऊन विचारलेलं आहे, तुझे डोळे भरलेले आहेत, खूप प्रेम करणाऱ्या. कारण मी मोबाईल हातात घेतल्यानंतर ज्या ज्या कमेंट्स बघते ना, तिथे खूप जण असं लिहित आहेत की डिझर्विंग नव्हती वगैरे. कसं असतं ना, 100 दिवसांचा प्रवास करून आल्यानंतर जेव्हा ट्रॉफी हातात असते आणि जेव्हा लोक म्हणतात की डिझर्विंग नव्हती, त्यापेक्षा जास्त हर्ट करणारी कुठली गोष्टच नाहीये की ज्या गोष्टीसाठी मेहनत केली, सगळं केलं, जीव पणाला लावला, सगळं करून आले, पण हातात ट्रॉफी आहे आणि एका हातात फोन हातात घेऊन मी जेव्हा बघते कमेंट्स आणि लोक जेव्हा म्हणतात की डिझर्विंगच नाहीये, तेव्हा कुठेतरी असं वाटतं की खरंच मी डिझर्विंग नव्हते का? म्हणजे शेवटी जनता आपल्याला खरं मत देते ना, खरं प्रेम. तन्वी कोलते एवढी स्ट्रॉंग आहे, लोक एवढे प्रेम करणारी लोक आहेत. मी तुला दाखवली आहे रील्स वरती. किती लोक, 90% लोक, म्हणजे हा माझा रिसर्च आहे, मी जितक्या लोकांना विचारलंय, सर्वात पहिलं नाव तन्वी कोलतेचं होतं. काय सांगशील ह्या प्रेम करणाऱ्या तुझ्या रसिक प्रेक्षकांना? आणि बाकीचे जाऊ दे, त्यातले 5% लोकांना तू नसेल, कारण कोणीही परफेक्ट 100% कोणाचं देत नसतं, पण तन्वी कोलतेला प्रेम करणारे 95% लोक आहेत, त्यांच्यासाठी तू काय सांगशील आज लोकमत फिल्मीच्या माध्यमातून? त्यांच्यामुळेच कदाचित मी विनर आहे,
त्यांनी ज्या प्रकारे माझं कौतुक केलंय, मी हे व्हिडिओच्या माध्यमातून बघितले. म्हणजे मला सगळेच जण सांगत होते की तन्वी कोलते ब्रँड करते. सर तुला माहिती आहे का केवढा मोठा ब्रँड आहेस तू आता, लहान लहान मुलं तुला लाईक करतात, छोट्या छोट्या मुलींची तू क्रश आहेस, तन्वी दीदी आणि हे जेव्हा असं चांगलं ऐकते ना तर खूप असं जास्त भारी वाटतं. आणि डिझर्विंग नाही म्हणतात तेव्हा मग कुठेतरी थोडं हर्ट होतं की थोड्याशा निगेटिव्ह कमेंट्सवरून तुम्ही एखाद्या माणसाला जज नाही करू शकत. म्हणजे 1 ते 100 दिवसांचा प्रवास तुम्ही असं लगेचच जज नाही करू शकत, कारण त्याच माणसाला माहिती असतं 100 दिवसामध्ये त्याच्यावरती किती वादळं आलेत आणि हा सीझन खूप टफ होता. त्याच्यामध्ये इतकं वेळ टिकून राहायचं, काहीच न चुकता वगैरे, तर ते होऊ शकत नाही. कुठेतरी चुकायला होतं, पण 12 आठवडे व्यवस्थित राहून 13व्या आठवड्यामध्ये एवढं हेट, मग ते असं कुठेतरी मोबाईल हातात घेतल्यानंतर असं वाटलं की बापरे इतकं सगळं हेट. पण ठीक आहे, मी अशी मुलगी आहे जी हेट करणाऱ्या लोकांना पण प्रेम करायला भाग पाडेन एक ना एक दिवस. चुकले असेल म्हणून रागवले असतील, माझा राग करत असतील, हेट कमेंट्स करत असतील की मी डिझर्विंग नाही आहे, पण एक दिवस नक्की येईल ज्या दिवशी तुम्ही सगळे म्हणाल की तन्वी कोलतेच डिझर्विंग विनर होती म्हणून, आणि तो दिवस नक्कीच येईल आणि लवकरात लवकर येईल असं मी तुम्हाला सांगते. ओके तन्वी, तू फार गोड आहेस, तू फार प्रेमळ आहेस, तू एक पॉझिटिव्ह वाईब देणारी कलाकार आहेस. कारण एकंदरीत तुझ्या बाजूला बसून सुद्धा मला खूप साऱ्या पॉझिटिव्ह वाईब्स मिळत आहेत. आता बिग बॉस मराठी सीझन 6 नंतर तन्वीचं प्लॅन काय आहे? आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी तन्वी कोलते काय घेऊन येणार आहे नवीन मेजवानी, एंटरटेनमेंटची मेजवानी? बिग बॉसचा विनर एकदा जाहीर झाला की सगळ्यांचे डोळे अगदी चातकासारखे फिरतात त्याच्याकडे की आता काय प्रोजेक्ट घेऊन येणार आहे म्हणून. तर माझं असं मी काही ठरवलं नाही की मी काय प्रोजेक्ट करणार आहे, पण मी कायमच म्हणत आले की माझ्याकडे जे काही काम येईल पहिलं त्याचा मी पैशांचा ते किती मोठं आहे याचा विचार न करता कायम ते काम एक्सेप्ट करते. याआधी माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा सुद्धा पहिलं येणारं प्रत्येक काम मी लक्ष्मी माझी म्हणूनच एक्सेप्ट केलं होतं. माझ्याकडे आता मोठी जबाबदारी आहे, लोकांचं लक्ष माझ्यावरती आहे. मी कुठल्याच कामाला लहान लेखत नाही. मी काम हे काम समजते. माझ्याकडे पहिलं जे काम येईल ना मी ते एक्सेप्ट करणार आहे, आणि मग ते काय असेल हे मला पण माहिती नाही आहे. सिरियल असेल, रियालिटी शो एक अजून असेल, नाटक असेल किंवा सिरियल असेल, मूवी वगैरे, जे काही येईल ते मी करणार, काही येऊ दे पहिलं. मग आता जी तुला विनिंग ट्रॉफी मिळाली आणि पैसे सुद्धा मिळाले, त्या पैशांचं तन्वी कोलते काय करणार आहे? माझं आधीच ठरलं होतं मी त्याचं काय करणार आहे. जे एका मी चांगल्या गोष्टीसाठी वापरणार आहे, आणि ती गोष्ट मी खूप आधीपासून करते. ती मला सांगायची नाही आहे, कारण परत ह्याच्यावरून मी नाही काय नाही नाही मला नाही सांगायची. चांगल्याच कामासाठी यूज करणार आहे मी, आणि मी आत्तापर्यंत म्हणजे 3 वर्ष झाले मी त्या गोष्टीसाठी काम करते, आणि मी ते पब्लिकली दाखवत नाही. कारण काही लोकांचं म्हणणं असतं की जे आपण चांगलं काम करतो ते दाखवू नका आणि त्याच्यावरती भाव खाऊ नका की आम्ही हे करतो म्हणून. तर अशाच कुठल्या तरी गोष्टीसाठी मी ते पैसे बाजूला ठेवणार आहे. थोडे पैसे मी माझ्या स्वतःच्या घरासाठी, इंटेरियरसाठी वापरणार आहे, माझ्या स्वप्नापुरतीतलं एक छोटा हातभार म्हणून, आणि थोडे पैसे मी त्या कामासाठी बाजूला. पण तन्वी, मला काय वाटतं, कर नाही त्याला डर कशाला? बरोबर आहे, तशी तू आहेस, मग तू जर चांगलं काम करत असेल तर लोकांपर्यंत पोचायला पाहिजे ते. त्याच्यामध्ये जेव्हा मी खूप जास्त सक्सेसफुल होईन ना त्या दिवशी मी नक्की ते समोर लोकांना एकदम छानपणे सांगेन. पण असं म्हणतात ना की छोटी अमाऊंट देऊन वगैरे असं तसं मोठे शायनिंग मारणारी मिरवणारी लोकांना आवडत नाही. तर जे काही करते ते चांगल्याच गोष्टीसाठी करते, आणि एखाद्या वेळेस मोठी झेप घेईन त्याच्यामध्ये तर नक्कीच ते भरारी मोठी असेल आणि लोकांसमोर मी ती जाहीर करेन. लोकांसमोर आणि लोकमत फिल्मीवरती पहिलं जाहीर करशील? नक्कीच. कारण माझी पहिली कमाई स्वप्नपूर्तीतली आहे, आणि त्याच गोष्टीसाठी मी ती वापरेन जी मी करत आली आहे. आणि नक्कीच मी ती अनाऊन्स सुद्धा करेन नाही करेन माहिती नाही, पण नाही करशील, बोललीस, प्रॉमिस केलेस आता लोकमत फिल्मीवर करणार आहेस ते. करेन. बरं, विजेता झाल्यावरती किती तुझ्या मित्रमैत्रिणींचे तुला मेसेज आता पेंडिंग आहेत तुझ्या फोनमध्ये? एकही मेसेजला रिप्लाय अजूनपर्यंत केला नाहीये.
काल मी आले 4:30 वाजता वगैरे आणि एकाला मेसेजला रिप्लाय केला की परत फोन येणार, फोन आला की मग बोलायचं. तर मला ही सिच्युएशन आहे की 100 दिवस बोलायचं शो म्हणून बोलले, आता इथे इंटरव्ह्यू द्यायचंय म्हणून बोलायचंय, परत त्यांना मेसेज केल्यानंतर फोनवर बोलायचंय. मला बोलायचंच कंटाळा आलाय. ते म्हणजे तन्वी बोलते आता काही नाही बोलते असं झालंय की नको थोडा वेळ थांबू देत मला, असं झालंय नकोच असं. बिग बॉस मराठी सीझन 6ची विनर होण्यासाठी तुझे एफर्ट्स घेतले, जी मेहनत घेतली, जी पॉझिटिव्हिटी तुझ्यामध्ये आहे, अजूनही आम्ही वाईवे करतोय, या सगळ्या गोष्टीसाठी तू थँक्स कोणाला बोलू इच्छिते आज लोकमत फिल्मवर सांगायचं? सगळ्यात जास्त मी मनापासून माझ्या आई आणि पप्पांनाच थँक्यू म्हणेन. कारण त्यांनी मला लहानपणापासून ज्या प्रकारे शिकवलं आहे, ज्या प्रकारे मला कंट्रोलमध्ये ठेवलं होतं, जिथे मला चापट बसली त्यांची की इथे मी चुकले, त्यासाठी मी खरं तर त्यांना थँक्यू म्हणेन. कारण त्यांनी मला जर असं घडवलं नसतं तर कदाचित मी बिग बॉसमध्ये जाऊन खूप चुका केल्या असत्या, केल्यात मी, राग वगैरे ह्या सगळ्या चुका केल्यात मी. पण भाषेचं प्रभुत्व, वागणूक, माणुसकी या ज्या गोष्टी मला त्यांनी शिकवल्यात, दिल्यात, तर मी पहिलं थँक्यू त्यांनाच बोलेन की मला जे तुम्ही घडवलेत त्यासाठी थँक्यू. दुसरं थँक्यू बिग बॉसला, ज्यांनी दुसरा जन्म या तन्वी कोलतेला दिला आहे. पहिला जन्म सार्थकी लागला आईवडिलांकडून, दुसरा जन्म बिग बॉसकडून सार्थकी लागला की तन्वी कोलते ब्रँड करून त्यांनी मला पाठवलं. आणि तो ब्रँड होण्यासाठी ज्यांनी खरी मदत केली ती म्हणजे माझी मायबाप जनता. तर मी हे असं म्हणेन की ही 3 जी लोकं आहेत ती माझ्यासाठी पंख, दरवाजा आणि हा डोळा आहेत, जे या ट्रॉफीमध्ये आहेत. ही माझे आई वडील ज्यांनी मला पंख देऊन उडायला शिकवलं. हे दार, नशिबाचं दार, जी आमची थीम होती, दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार. सो हे दार जे बिग बॉसने माझ्यासाठी ओपन केलं. आणि तो डोळा म्हणजे मी पब्लिकच्या नजरिया म्हणेन, दृष्टिकोन बघेन, ज्या डोळ्यांनी त्यांनी मला 100 दिवस बघितलं, ज्या डोळ्यांवरती त्यांनी विश्वास ठेवला की हा गेम मी खेळली आणि इथे मी त्यांचं मन जिंकली आहे, त्या उघड्या डोळ्यांनी मला जनतेने बघून जे प्रेम आणि वोटिंग दिलं आहे, आणि त्यामुळे ही जी ट्रॉफी 3 गोष्टींनी तयार झाली आहे. ह्या ट्रॉफी म्हणजे ह्या तिन्ही वैशिष्ट्यांसाठी मी ह्या 3 लोकांचे आभार घे ना ती ट्रॉफी, घे ना तुझ्याकडे. मी मदत करू का तुला? हां. वा, बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी मी उचलली आहे तन्वीची. ओ, मला सांगशील काय काय म्हणालीस तू? मी हे पंख माझ्या आई वडिलांना देईन ज्यांनी मला जन्म दिला आणि उडायला शिकवलं. हे दार जे स्वप्नांसाठी माझ्या उघडलं, हे दार म्हणजे आमच्या बिग बॉस सीझन 6ची एक ओळख. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार. हे बिग बॉसने माझ्यासाठी दार ओपन केलं आणि माझा नशिबाचा गेम पालटला. आणि हा डोळा हा जनतेचा आहे, माझ्या मायबापांचा, ज्यांनी ह्या उघड्या डोळ्यांनी मला 100 दिवस बघितलं, माझा प्रवास बघितला. त्यांनी त्या डोळ्यांनी बघितलेल्या गेमवर मला प्रेम केलं आणि प्रेम करून मला वोट्स केले आणि ही ट्रॉफी माझ्या हातामध्ये दिली. सो हे वैशिष्ट्य जे या ट्रॉफीचं आहे, त्या गोष्टीमुळे मी आज इथपर्यंत आहे आणि त्याच गोष्टीला मी थँक्यू म्हणेन. आणि हे तिन्ही एकामध्येच मोडतात. क्या बात आहे तन्वी. पुन्यांदा तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझं खूप खूप अभिनंदन की आज तू लोकमत फिल्मीवरती व्यक्त झालीस आणि संपूर्ण जनता आज तुला इतकं प्रेम करते. ते प्रेम तुला असंच मिळत राहो आणि तुझ्या अभिनयाच्या माध्यमातून, तुझ्या मनोरंजन ह्या क्षेत्रामध्ये तू जे काही योगदान देणार आहे त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या संपूर्ण रसिक प्रेक्षकांचं तू मनोरंजन करत राहावं अशी इच्छा आहे. आणि तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला लोकमत फिल्मीतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही माझा छान इंटरव्ह्यू घेतलात, मी छान बोलले तुमच्यासाठी आणि खूप मजा आली, खूप खूप बोलायला मजा आली मला. आणि जाता जाता एक सांगायचं, फक्त लहान मुलांचाच तू क्रश नाही आहेस बरं का. हो, म्हणजे थोडं म्हणजे आहे, खूप लोक त्यांचं क्रश आहे तुझ्यावर. त्यांचं म्हणजे आता लास्ट जातात की ज्यांचं तुझ्यावर क्रश आहे त्यांना तू काय सांगशील? क्रश असंच राहू द्या, क्रश होऊ देऊ नका. त्या क्रशमुळेच कुठेतरी वोट्स मला आलेत. मी तुमच्या मनामध्ये आहे आणि मी तुमच्या मनामध्ये आहे म्हणूनच ट्रॉफी माझ्या हातामध्ये आहे.
सो क्रशला क्रश असू द्या बरं का, असंच सांगेन. क्रशवाल्यांचा ट्रस्ट नाही तोडणार. हा, क्रशवाल्यांचा ट्रस्ट नाही तोडणार मी. थँक्यू सो मच तन्वी, थँक्यू सो मच लोकमतची गप्पा मारण्यासाठी. थँक्यू.